नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर आयुक्तालय पोलीस पदाचा 2024 चा पेपर पाहतो. ठीक आहे. तर यामध्ये भाग 1 मध्ये 7 क्वेश्चन झालेले आहेत कंप्लीट. तर उर्वरित क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 8 काय तर, जर ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31 यास 45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? आता बघा, ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत आणि त्यांचे वयाचे प्रमाण सध्याचं किती दिलेले आहे तुम्हाला? 3:5 दिलेले आहे. ठीक आहे. तर 10 वर्षानंतर त्यांचे जे वयाचे प्रमाण असणार ते किती असणार आहे? 31 यास 45 असेल. ठीक आहे. तर त्यांचे सध्याचे वय किती आहे हे आपल्याला इथे काढायचं. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे आपल्याला रेग्युलर पद्धतीने सोडवायचा नाही. तर इथे आपल्याला ऑप्शन मधून जाऊन हा क्वेश्चन सोडवायचा आहे, कारण की याला जास्त वेळ लागतो. तर बघा, इथे कसं करणार आपण, आता हे जे ऑप्शन आपल्याला दिलेले तर हे सरळ सरळ काय की ए आणि बी चे जे सध्याचे आजचे जे काही वय ते वय इथे तुम्हाला दिलेले, त्याच्यामध्ये एक करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर इथे बघा, 10 वर्षानंतरचं वयाचं प्रमाण हे 31 यास 45 दिलेले. म्हणजे आपण जर समजा ऑप्शन मध्ये जर 10 ऍड केले, 10 वर्ष, कारण हे आजचं वय आहे आणि 10 वर्षानंतरचं हे प्रमाण आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही 10 ऍड जर करत गेले तर त्याचं प्रमाण आपल्याला काढून बघायचं. ते प्रमाण जर आपल्याला 31 या 45 मिळालं तर समजून चालायचं तो जो ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन घेऊया, 21/35 चा 21/35. याला या पद्धतीने सुद्धा राईट करता येते. आता मी काय करणार आहे, दोन्ही संख्यामध्ये 10 ऍड करणार आहे. ठीक आहे. कारण 10 वर्षानंतरच आपल्याला काय करायचंय, इथे प्रमाण काढायचंय. किती होणार आहे आता? 10. जर याचं वय असेल तर 10 वर्षानंतर त्यांचं वय किती होणार आहे? 21 अधिक 10 31 असेल आणि 35 अधिक 10 होईल 45. हे त्यांचं 10 वर्षानंतरचं वय असणार आहे. ठीक आहे. आता याचं प्रमाण जर काढायचं म्हटलं तर 31/45 या संख्येला संक्षिप्त रूप जातच नाही. ठीक आहे. कारण कुठली संख्या अशी मिळत नाही की दोघांनाही भाग जाईल म्हणून. तर हे प्रमाण याच पद्धतीने राहणार आहे. म्हणजे याला तुम्ही कसं लिहू शकता ना, 31 यास 45. म्हणजे बघा, तुम्हाला जे प्रमाण सांगितलं होतं 10 वर्षानंतरचं तेच प्रमाण इथे मिळतंय, 31 यास 45. म्हणजे आजचं त्यांचं सध्याचं वय किती असलं पाहिजे? 21 आणि 35. एचं असेल 21 आणि बीचं असेल 35. या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा, 9 नंबरचा, 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंद मध्ये एकूण किती सेकंद असेल? आता इथे बघा, सरळ सरळ आपल्याला जो टाइम दिलेला तो आपल्याला सेकंद मध्ये सांगायचा आहे. फक्त हे 15 सेकंद वरती सांगितलेले. ठीक आहे. तर अगोदर 2 तास 30 मिनिटाला आपण सेकंद मध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि नंतर हे 15 सेकंद उरलेले ऍड करून घेऊ. ठीक आहे. तर इथे बघा, 2 तास म्हणजे किती मिनिटे होतात? 2 तास म्हणजे हे होतात 120 मिनिटं, कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, 2 तासामध्ये 120 मिनिटं असतील. बरोबर आहे. आणि हे वरचे 30 मिनिटे म्हणजे हे किती होत आहेत? टोटल 150 मिनिटे होत आहेत. बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, 150 मिनिटांना सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने गुणावं लागणार, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 150 गुणिले 60. ठीक आहे. याचं उत्तर काय मिळेल? इथे बघा, हे 2 शून्य शेवटी राईट करून घेतो मी डायरेक्ट. ठीक आहे. आणि या दोघांचा गुणाकार 15 गुणिले 6, 15 × 90 होतात. इथे 90 लिहून घ्यायची. तर बघा, हे 9000 सेकंद होत आहेत. किती होत आहेत? 9000 सेकंद. 9000 सेकंद. आणि हे उरलेले वरचे 15 सेकंद तुम्हाला ऍड करून घ्यायचे. तर किती होतात? हे 15 आणि हा 0 9, 9015 सेकंद. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 1. तर हा जो टाइम तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये किती सेकंद असणार आहे? 9015 सेकंद. आता यानंतर क्वेश्चन नंबर 10 पहा, जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती? आता इथे वाढीचे प्रमाण सांगायचं टक्केवारीमध्ये. आता तुम्ही जर चांगलं ऑब्झर्व जर केलं तर हे 20,000 म्हटलेलं आहे. लोकसंख्या किती होती? 20,000 होती. ठीक आहे. तर फरक किती पडलाय? अगोदर 20,000 होती. ठीक आहे. आणि नंतर वाढ किती झाली? गेली 25,000 पर्यंत. म्हणजे फरक किती आहे? 25,000 वजा 20,000. हे सहज लक्षात येते आपल्या की फरक कितीचा पडतोय? फक्त
5,000चा म्हणजे 5,000ने वाढ झालेली, तर 5,000 20,000पैकी 5,000 म्हणजे सरळ सरळ 25% हे सहज लक्षात येते आपल्याला. तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, 25%ने इथे वाढ झालेली. आता 25% आलंच कसं, काही ना समजलं नसेल तर बघा, हे जे 5,000 आहे तर हे 20,000 पैकी, बरोबर आहे. मग त्याची टक्केवारी कशी मिळणार आहे तुम्हाला? तर टक्केवारी अशी मिळेल, वरती काय करायचं तुम्हाला, हे जे 5,000 आहे ती ठेवायची, तो तुमचा जो फरक आहे, आणि छेदामध्ये किती पैकी आहे? 20,000 पैकी, आणि गुन्हेला काय करणार आहे आपण? 100. तर अशा पद्धतीने तुम्हाला टक्केवारी मिळत असते. ठीक आहे. बघा इथे हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल होतील, हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल होणार, आणि 50/2 म्हणजे किती? 25%. तर अशा पद्धतीने 25% आपल्याला उत्तर मिळतं. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा 11 नंबरचा. जर 2/9 या हे जे प्रमाण आहे 4x असेल तर x ची किंमत किती? आता हे जे प्रमाण दिलेले आहे समप्रमाणात आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे प्रमाण आपण या पद्धतीने लिहू शकतो. 2 यास 9 म्हणजे किती? 2/9. आणि हे जे टिंबे दिलेले आहेत, हे जे दिलेले आहेत, हे जे प्रमाण सांगते, हे दोन्ही प्रमाण सारखे आहेत, समप्रमाणात येतात, म्हणून इथे आपण बरोबरीचं चिन्ह घेऊ शकतो. आणि 4 यास x म्हणजे किती? 4/x. ठीक आहे. आता सरळ सरळ हे समीकरणासारखं सोडवायचं आहे आणि x ची किंमत काढायची. x ला इकडे घेऊन जाऊ, 9 ला इकडे घेऊन जाऊ, तिरपा गुणाकार करू. ठीक आहे. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? 2x बरोबर इकडे 4 गुणिला 9. ठीक आहे. तिथे आपल्याला x ची किंमत काढायची. x ला 2 सोबत आहे गुणाकारात, दुसऱ्या साईडला जर त्याला पाठवलं तर ते भागाकारात जातील. म्हणजे इथे काय मिळणार तुम्हाला? x बरोबर 4 गुणिला 9 आणि 2 हे छेदामध्ये जातील दुसऱ्या साईडला. इथे संक्षिप्त रूप द्या. बे1 बे2 4. काय उरलं इथे? x बरोबर 2 गुणिला 9 आणि 2 गुणिला 9 किती? 18. तर x ची किंमत किती मिळते आपल्याला? 18. उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. आता यानंतरचा क्वेश्चन बघा 12 नंबरचा. 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 बरोबर किती? आता हे तिन्हीचे तिन्ही अपूर्णांक आहेत. आता अशा अपूर्णांकांची बेरीज कशा पद्धतीने करायची पहा. ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद वेगवेगळा असेल तर त्यांचा छेद तुम्हाला समान करून घ्यावा लागणार आहे, आणि नंतरच बेरीज करायची. मग छेद समान करण्याआधी आपण लसावी घेत असतो. तर लसावी कोणाचा घ्यायचा आहे तुम्हाला? लसावी छेदाचा घ्यायचा असतो. आता छेदामध्ये कुठल्या संख्या आहेत? 12, 15 आणि 20. तर यांचा लसावी कुठला असेल? यांचा लसावी मिळतो आपल्याला 60. आता लसावी म्हणजे काय नेमकं? म्हणजे तुम्हाला अशी संख्या शोधायची असते की त्या संख्येला या संख्यांनी निशेष भाग जाईल. म्हणजे 12ने 60ला भाग जातोच, 15ने सुद्धा जातो, 20ने सुद्धा जातो. तर अशी संख्या तुम्हाला इथे शोधायची. ती कशी लहानात लहान संख्या असते. ठीक आहे. तर 60 ही संख्या मिळाली. आता तुम्हाला काय करायचं? सर्वांचा छेद 60 यायला पाहिजे. अशा पद्धतीने त्या अपूर्णांकाला कुठल्या संख्येने गुणावं लागेल जेणेकरून तुम्हाला 60 येतील ते तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, 12ला कितीने गुणावं लागेल? 5ने गुणावं लागेल. त्याच वेळेस तुम्हाला छेदामध्ये 60 मिळतील. 12×5 = 60. आता छेदाला गुणतोय म्हणून अंशाला सुद्धा तुम्हाला गुणावं लागणार आहे. जिथे काय होईल? 1 गुणिला 5 छेदामध्ये 12 गुणिला 5. ठीक आहे. यानंतर बघा इथे 15 आहे, तर 15ला 4ने गुणावं लागेल. 1 गुणिला 4 आणि छेदामध्ये 15 गुणिला 4. त्याच वेळेस तुम्हाला इथे 60 मिळतील. नंतर आहे 20, तर 20ला 3ने गुणावं लागेल. त्याच वेळेस तुम्हाला 60 मिळणार आहे. तर अंशाला सुद्धा गुणा. 1 गुणिला 3 छेदामध्ये 20 गुणिला 3. तर इथे बघा काय मिळते तुम्हाला? 1 गुणिला 5 हे 5, 12×5 = 60 अधिक हे 4, 15×4 = 60 अधिक 3×1 = 3, 20×3 = 60. आता इथे बघा सगळ्यांचा छेद समान झालेला आहे, आणि ज्यावेळेस सगळ्यांचा छेद समान असतो तर छेद आपण एकाच वेळेस लिहितो आणि अंशातील संख्यांची बेरीज करतो. इथे काय होईल? 5 अधिक 4 अधिक 3. ठीक आहे. किती मिळत आहे? 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. ठीक आहे. 12/60. याला संक्षिप्त रूप द्या. तर संक्षिप्त रूप देतोय म्हणजेच काय? तर कुठल्या तरी एक संख्या शोधा की त्या संख्येने दोघांनाही भाग जाईल, निशेष भाग. तर 12ने दोघांनाही भाग जातो, 12ला सुद्धा जातो आणि 60ला सुद्धा. 12×1 = 12, 12×5 = 60. किती मिळत आहे? 1/5.
तर याचं उत्तर मिळालं आपल्याला 105. उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन नंबर 13. 7, 12, 18, 14, 19, 20 ची सरासरी काढा. आता तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या त्या संख्यांची सरासरी काढायची म्हणजे नेमकं करायचं काय, तर त्या ज्या संख्या असते त्या संख्यांची अंशामध्ये तुम्हाला बेरीज घ्यायची असते आणि एकूण संख्या किती आहे तो नंबर तुम्हाला छेदामध्ये लिहायचा असतो. आता इथे बघा, हे सूत्र आहे सरासरीचं. सरासरी बरोबर संख्यांची एकूण बेरीज छेदामध्ये एकूण संख्या. तर संख्या कुठल्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज इथे आपल्याला लिहायची. 7 अधिक 12 अधिक 18 अधिक 14 अधिक 19 आणि अधिक 20 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता एकूण संख्या किती? 1 2 3 4 5 6 एकूण 6 संख्या ते छेदामध्ये लिहायचा तो नंबर. ठीक आहे. तर यांची बेरीज किती मिळते आपल्याला? यांची बेरीज मिळते आपल्याला 90. ठीक आहे. तर इथे 90 तुम्हाला अंशामध्ये लिहून घ्यायचे आणि छेदामध्ये किती? 6. 6 ने जर 90 ला भागलं त्याचं उत्तर मिळते तुम्हाला 15. 15 7 90. म्हणजे या संख्यांची सरासरी किती मिळाली तुम्हाला? 15. तो उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. या पद्धतीने तुम्हाला सरासरी काढायची. आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर 14. काय? 12चा घन अधिक वजा 8चा घन अधिक वजा 4चा घन बरोबर किती? आता हे सरळ सरळ सोडवायचं आपल्याला. या संख्यांचा आपल्याला घन घ्यायचा आहे. तर 12चा घन किती असतो? 12चा घन असतो 1728. ठीक आहे. नंतर इथे बघा वजा 8. आता 8चा घन असतो 512. पण आता या संख्येला वजा चिन्ह आलेलं आहे आणि त्याचा घातांक जो आहे ती एक विषम संख्या आहे. ज्यावेळेस एखाद्या वजा संख्येला घातांक विषम संख्या असेल तर त्याला जे उत्तर मिळणार आहे तुम्हाला तर त्याला साइन हे वजाच असणार आहे. इथे वजाच असेल तर 8चा जो घन असतो तो असतो 512. पण इथे वजा चिन्ह असल्यामुळे ते काय असेल? वजा 512. इथे पण तसंच आहे. वजा 4चा घातांक 3 आहे. 3 ही विषम संख्या आहे. विषम संख्या असल्यामुळे उत्तराला चिन्ह वजाच असणार आहे. जर समसंख्या असती तर त्याला चिन्ह अधिकच असतं. तर इथे वजा आणि 4चा घन असतो 64. ठीक आहे. आता इथे बघा हे 1728. आता वजा 512 आणि वजा 64 या दोघांची बेरीज होईल पण चिन्ह वजाच येणार आहे. ठीक आहे. तर हे होईल वजा 576. वजा 576. तर अशा पद्धतीने 1728 वजा 576 जर केले त्याचं उत्तर मिळतं आपल्याला 1152. ठीक आहे. तर हे आपल्याला आन्सर मिळाले. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर बी 1152. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण बरेचसे क्वेश्चन बघितले. अजून थोडे क्वेश्चन बाकी आहेत. ते उर्वरित क्वेश्चन आपण नेक्स्ट भागामध्ये घेऊया आणि नंतर हा पेपर पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे.